हाय, मी वैष्णवी मसूरकर. स्वागत आहे तुमच्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही जातो आहे गावी जातो आहे आम्ही आमच्या मामाच्या. आणि मी आधी एकदा गेलेली आणि मी आता सेकंड टाईम जाते. तिकडे काय आहे, गोंधळ आहे, मग त्यासाठी पुढे भेटूया आपण. भाजी त्यांना मेथीची भाजी येतच असणार. प्लीज, तरी पण काय काय टाकले तुम्हाला दिसू शकते. याच्यात खोबरं आहे, चण्याची डाळ आहे ना, चण्याची डाळ आणि मेथी आहे, मिरची आहे, मीठ. मसाला कोणता असतो? मसाला नाही, मिरची टाकतात. हा, मिरची टाकतात, लसूण आहे. म्हणून बोलते की जेवण करायला शिक जरा. मला शिकायची गरज नाही, मला काय तूच टाकतात आहे, सगळ्यांना माहितीये. मी तूच तुला करून म्हणून देणार. सांगते. नाही, माझ्यासाठी तू जेवण करणार. ओ वा, म्हणजे लग्न झाल्यानंतर काय मी मी लग्न करून कुठे जात नाही, तू टेन्शन नको घेऊ. ते सगळेजण बोलतात लग्न करून कुठे जात नाही. नाही, मी नाही जाते, मला कंटाळा आलाय. बरोबर निघतात आणि मग हातात आपण नाही 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 नाही. हा, हे वाटाण्याचा भात. हा, ह्याच्यात काही जास्त काय नाही टाकले, कारण की आम्ही रात्री जेवण्यासाठी बनवलंय ना, त्याच्यामुळे ऊन सुद्धा आहे, गरमी आहे, खराब नको व्हायला म्हणून. ऐकलात तुम्ही ती काय बोलली? बस. लसणीची फोडणी दिली ना की जेवण जरा चांगलं राहतं. येस, बघा, चांगले चांगले सांगते टिप्स, तसं त्यांना पण फॉलो करा माहिती आहे. तुम्ही. आता वा, मी पण बोलली तर लगेच बोलते. चला, संपलं भात. आता अजून एक आहे, ते बटाट्याची काप. कोणाला आवडतात बटाट्याची काप? मला तर आवडतात. आपली मराठी लोक जास्त खातात बटाट्याची काप. आणि काय खातात ते पण खातात ना, काय ते हे जे बनवतात तेच ना, कच्च्या केळीचं. कच्ची केळी. कच्ची कैरी का? काय बोलतात? कैरी नाही, काय केळीचं फ्राय करून बनवतात ना, ते पण तर छान लागतं. ते सुद्धा खूप जणांना माहिती नाहीये ऍक्च्युअल मध्ये. डब्बा मला खूप आवडतात काप. आणि माझा भाव आहे, माझा मामाचा मुलगा, त्याला सुद्धा खूप काप आवडते. त्याला मी डब्यात भरून देते. ॲक्च्युली आमची काय झालं माहिती आहे, बस 2-3 बस आहेत वेगवेगळ्या, सगळ्यांच्या तिकीट मागवून पुढून आल्या ना, त्याच्यामुळे अर्धे ट्रेनने जाणार आहेत, अर्धे वेगळ्या बसने जाणार आहे, आम्ही वेगळ्या बसने, पण टायमिंग सेम आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतोय आपण काय करतोय? आम्ही सगळ्यांनी जेवण जे बनवलेलं आहे ते थोडंसं एकमेकांना शेअरिंग करतोय. शेअरिंग केअरिंग. आहा, चला चला. हे इथे माझ्या भावासाठी, म्हणजे फक्त भावच खाणार नाही, माझी बहीण पण आहे, मामा पण खाणार ना. कोण मामा? मोठे तुझा मामा, माझे मामा ना. मोठे मामा, माझा मामा गावी गेला, पोचला. झालं पण गेले पण मामा कधीच. तिकडे जाऊन सगळं हे नको करायला. हा, मामी पण आहे ना, आणि आजी पण आहे. येस. तर आपण कुठे भेटूया मम्मी? अजून बॅगेत कपडे भरायचे आहेत ना. हा, म्हणजे 2-3च आहे ना, एवढं नाही. पॅकिंग डन. हे बघा आमचे आउटफिट. आम्ही बसचा वेट करत आहे आता. तर आपण पुढे भेटू बसमध्ये चढल्यावरती. तुम्हाला बस टूर देऊ आम्ही तुम्हाला. मजा ना. आणि आम्ही ऐकलंय की तिकडे वॉशरूम आहे. बापरे, ते पण वॉशरूम पण दाखवू. बसमध्ये वॉशरूम कसं. चला. बस. आता मामा मामी आणि आद्या याचे राहिलेले आहेत, त्यांना पुढे पिक करणार ही बस. नजरा दाखव ना.
पुढे भेटूया. तुला कसं समजत? दिसत नाही स्वतः? तुला माहिती? मला पण नाही माहिती. मग इज्जत मध्ये आता माझा एकटीचा काढ, मग तुझं मी काढते, मीचं काढते. ती बोलते ते ऐकतायत ना तुम्ही? चला बाय बाय. अरे हिला भडकली बघा. ही बाई भडकली. ए डोंट कॉल मी बाई, ओके? आय एम गर्ल. ठीक आहे, बहीण माझी. सॉरी गर्ल पण नाही. मला काय माहिती बोला तुम्ही? मला सगळेजण काय बोलतात, संतूर मॉम बोलतात. संतूर मॉम बोलतात. कोण बोलला? मावशी. माझी मावशी आहे ना, ती पण बोलत होती. ती बोलली ई म्हातारी. नाही माई मम्मा म्हातारी आहे, तू म्हातारी आहेस. झाली वाईट केस आली मम्मीला, मग काय होतं? म्हातारी झाली पण. टेन्शन घेतात. टाकली. हे बघा आम्ही किंडर जॉय बघा नवीन निघाला, नवीन किती चोरी बघितले किती जास्त बोलते ही. कोणा बोलली? मला बोलली. हा काय बोलली ती? दे. चोपडा बिबडा बोलते. गाडीच्या मागे लटकवेल, बसच्या मागे लटकवेल. हा आता आम्ही जेवणार आहे. तुम्हाला माहिती आहे या हॉटेलचं नाव काय माहिती आहे काय? हे नाव माझ्यावरती आहे, हॉटेल वैष्णवी. वैष्णवी स्पेशल वेज. हा वैष्णवी स्पेशल वेज. हे ब्रश, त्यावरती टूथपेस्ट. कैरीवाला फास्ट कर मम्मा थोडं. फायनली द पेस्ट इज हिअर. हा काय पेस्ट नावावरती काय दिसत का नाही? आया क्या? हा आला चलो गाडी कैरी आया, फायनली ब्रश करत आहे इथे. कैरी फ्लेवर. कैरी फ्लेवर कसं आहे मम्मी? मस्त आहे रे. आमच्याकडे मला नव्हतं हे. करत चल पुढे भेटूया. नाही बा. हा दमली. मागेच असतो. वाव. थोडं मागेच असतो आम्ही. 10-1 मिनिटं मला. माहितीये तुमची बस आमच्या मागे असेल, म्हणजे त्या बसमधून आम्ही चढलो असतो आता, असं वाटलं. आळशी माणूस. कोण लेझी कुत्रा लेझी. तेव्हा काय बोलायचं? उठायचं ना, ते हेच नाही घेत, कष्ट नाही घेत. टाकू नको दादा चिटकतात आहे का? ही बघ शुशूवाली दीदी. अंगावरती काय तुटते? आंघोळ केली असेल ना तरी. मी पुण्याचं काम करते. पोरांना खूप भूक लागली. तुला लय चरबी आली आहे ना? दीदीला खायला नको मुकाट्याने. काय पाहिजे तुला? बर्गर पाहिजे, बर्गर. ऍटिट्यूड दाखवतोय अशी आद्या बोलते. भाव खातोय. तुला खायचं नाही मम्मा? मुलगी वाटते ना. त्यांच्यावर मी पण आहे. हा ही मुलगीच आहे.
ही ना बघ. गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांना. गुड मॉर्निंग पायनॅपल. व्हेरी गुड व्हेरी नाईस. युटन युटर्न का? अरे युटन घे ना. सुंदर वाटते, किती सुंदर वाटते गावी आल्यानंतर. हा फुलांचा सुगंध, हे हिरवीगार झाडं आणि तो मातीचा वास. हा खरंच छान आहे ते मातीचं वास. मजा फक्त गावीच येऊ शकते. कुठे जुनं घर? हे जुनं घर नाही, हे बाळूमामाचं घर आहे आमच्या. अच्छा. आणि त्या पलीकडे, ट्रेनच्या पलीकडे, डोंगराच्या पलीकडे तिथे आहे जुनं घर, मूळ घर आहे. मूळ आता तिकडे जायचं, सगळं फ्रेश वगैरे होऊन त्या घरात जायचंय. गोंधळाचा कार्यक्रम चालू होणार आहे तिथे. येस, तो तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये बघणार. आता थोडा आम्ही मला आमच्या दुसऱ्या मामाचं घर दाखवतो. या ही बाई ओली झाली, माहिती नाही. हे बघा फणस. येस. कशी लागले ते बघ बरोबर. फणस बघितल्यात काय तुम्ही? इथून जावं लागेल, इथून नाही जाऊ शकत. क्या मम्मा. खाली उतरावं लागेल. हे इथे चिकूचं, पेरूचं. हमने शॉर्टकट चुना आई थिंक. सगळे काढले. ही तिकडे काहीतरी होतं. कुछ तो हिला, कुछ तो हिला. काय गं? काहीतरी होतं झाडावरती गेलं. चिकू कुठे? काढले दर्दे. हा हे अगं, इथे चिक्कूचं कुठे झाड. गेला? होतं ना. हा बघा हा. या दिस इज काढले चिकू. बघा हनी मी. मधमाशींचा पोळा. हा. वाव. केळ्याची झाडं पण सगळी हे झाली, कोमेजली. करायला लागतं. पहिले आम्ही आहे ना, ते मूळ घर होतं त्या साईडला, आणि ह्या घरात आहे ना बाळूमामाचं घर. तेव्हा खूप म्हणजे घर नवीन बांधलेलं होतं आणि झाडं पण खूप छोटे छोटे होते. आता किती वर्ष झाली असतील त्या गोष्टीला, आणि झाडं पण एवढी मोठी मस्त सुंदर झालेत. आणि घर जुनं झालंय, पण तरी गावचं घर ते गावचं घर असतं. आणि आमच्या मामाने नवीन घर बांधलं इकडे. तिथे काहीतरी करतात. आता माणसं, आज एवढी माणसं आली आहेत ना की झोपायला जागा सुद्धा नाही. आणि आमची मुळात झोपच तर मोड झाली. झोपच नाही येते. हा बघा, हा आमचा भाऊ. केरी पडले. माहिती आहे, बघितलं. कैरी येते की? अच्छा, केरी. केरी वा खराब आहेत. हे बघा, हे कैरीचं झाड. चिकू. सी बघा एवढा खालती आहे. नाही, ते असंच बांधलेलं आहे. तर तू आणि सांगू मी, काजू आहे. सो हा ब्लॉग इथेच एंड होत आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ह्या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आतासाठी